मशीनमध्ये ना जेव्हा धागा अडकतो किंवा लूज येते शिलाई, अशी काही जणांची तक्रार असते. तर अशा वेळेस लक्षात घ्यायचं आधी आपण जेव्हा मशीन फिरवतो तर ती आपल्या दिशेने फिरली पाहिजे. जर उलट दिशेने फिरत असेल ना तर धागा तुटू शकतो किंवा तो शटलमध्ये अडकू शकतो. म्हणजे बॉबिनच्या ठिकाणी धागा अडकला जातो आणि मशीन पूर्णपणे बंद होते फिरण्याची. आता दुसरी गोष्ट म्हणजे ही चकती दिलेली आहे ना, जिथून आपण गोल असा धागा याच्यामध्ये ओवून घेतो, तर ती जर लूज असेल तर आपली शिलाई ही लूज येऊ शकते किंवा ती घट्ट असेल तर आपला धागा तुटू शकतो. ती सेट करून घ्यायची आणि आपण शिलाई मारून बघायची. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुई जी मशीनला लावतो ना, मशीन मग कोणत्याही प्रकारची असू दे, कोणत्याही कंपनीची असू दे, पण सुईचा प्रॉब्लेम असेल ना तरी देखील धागा तुटतो किंवा धागा शटलमध्ये अडकतो. तर अशा वेळेस सुई आधी चेक करून घ्यायची. सुईचं टोक जरा जरी वाकलेलं असेल ना तरी देखील धागा तुटू शकतो. त्याचा जो पॉईंट असतो ना सुईचा, तो चेक करायचा आणि जर असा प्रॉब्लेम असेल तर सुई बदलून घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे सुई व्यवस्थित असेल तर कदाचित ती लूज असू शकते. मग या बाजूने स्क्रू दिलेला आहे सुईसाठी, तो आपण घट्ट करून घेऊ शकतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण आपली जी बॉबिन असते ना त्याचा मोठा स्क्रू दिसतोय, हा जर लूज असेल किंवा घट्ट असेल तरी देखील हे दोन्ही प्रॉब्लेम होऊ शकतात. तुटू पण शकतो धागा किंवा शिलाई लूज येऊ शकते. तर ते देखील सेट करून घ्यायचं आणि आपण शिलाई करून घ्यायची. हे बघा, सहज ओढता आलं पाहिजे, ते ताणून पण धरायला नको किंवा अगदी लूज नको. मी जसा धागा ओढते त्या प्रकारे जर धागा येत असेल ना तर ती बॉबिन बरोबर आहे. या ना अगदी छोट्याशा गोष्टी असतात पण आपल्याला पटकन ते लक्षात येत नाही. तुमचा जर का धागा तुटण्याचा प्रॉब्लेम असेल ना तर एकदा तुम्ही या प्रकारे चेक करू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.